नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे युट्यूब चॅनल आपलं स्वागत. आपण आतापर्यंत हेल्थ विषयी माहिती ऐकत आलो आहोत. आरोग्य संपदा. आरोग्य आपलं चांगलं राखण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी आपले शरीर बनलेले आहे. प्रत्येक महाभूताचा गायत्री मंत्र आणि त्या महाभूताची संतुलित करण्यासाठी मुद्रा आपण पाहणार आहोत. पृथ्वी गायत्री मंत्र जपाने पृथ्वी गायत्रीचा स्थिर तत्व आणि पोषण करण्याचं तत्व आहे. यामुळे शरीराला स्थिरत्व येते व आपलं पोषण चांगलं होतं, ऊर्जा चांगली वाढते. या वैदिक मंत्राच्या पठणाने क्रियाशीलता चांगली वाढते, विशुद्ध विचार शरीरातील निघून जाऊन स्थिरता येते, चिंता भय कमी होते, स्थिरता येते. मूलाधार चक्र स्थिर आणि संतुलित करण्यासाठी निश्चितपणे याचा चांगला फायदा होतो. सुरक्षितता निर्माण होते. हे पृथ्वी तत्व जर नियमित नसेल तर या नियमित जपाने पर्यावरण प्रेम लाभते, आदराची भावना निर्माण होते, शरीरातील अतिरिक्त वायू दोष शांत होतात, संपूर्ण अवयव हे भौतिक पातळीवर चांगले स्थिर होतात, आध्यात्मिक प्रगती निर्माण होते, कौटुंबिक स्थिरता प्राप्त होते, कुटुंबामध्ये वात्सल्य निर्माण होते. जर घर जमिनी याबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर ते पण आपल्याला सुटण्यासाठी याचा उपयोग होतो. पृथ्वी तत्व शरीरात स्थिरता, रचना, कठीणपणा आणण्यासाठी याचा उपयोग होत असतो. घनता असते, ती घनता स्थिर करण्यासाठी उपयोग होतो. शरीरातील अशक्तपणा, चयापचय व्यवस्थित होणे, शरीर अखंड ठेवणे यासाठी हे पृथ्वी तत्व मदतीला येते. हे तत्व जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त वाढलं तर लठ्ठपणा वाढतो, शरीराचे अनावश्यक वजन वृद्धी होते, शरीर स्थूल निर्माण होते, रक्तामधील अडथळे निर्माण होतात आणि रक्तामध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे अर्धांगवात, हृदयविकार, ट्यूमर, सिस्ट इत्यादी व्याधी निर्माण होतात. पृथ्वी तत्व स्थिर स्थितीत ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. हे जर कमी झालं तर थकवा निर्माण होतो, अशांतता निर्माण होते, शैथिल्य निर्माण होते. जर अशा पद्धतीनं पृथ्वी तत्व कमजोर झालं तर हाडे ठिसूळ होतात. हाडांच्या विकारामधील ऑस्टिओस्पोरोसिस व ऑस्टिओपिनिया हे आजार निर्माण होतात, सांधी दुखार निर्माण होते, ग्रंथी शोथ अस्थि बंद तुटतात, अशा पद्धतीचे व्याधी निर्माण होतात. आपल्या शरीरात पृथ्वी तत्व कमी असेल तर गोड पदार्थ, आंबट पदार्थ आणि तुरट पदार्थ घ्यायला हवेत. जर पृथ्वी तत्व वर्धन झाले असेल त्यासाठी आल्याचा रस जर घेतला तर निश्चितपणे पृथ्वी तत्वामुळे निर्माण होणारे जडत्व कमी होते. या पृथ्वी तत्वा बरोबर गायत्री मंत्राचे पठण करत असताना मुद्रा धारण करणार आहे. त्या मुद्रेचे नाव आहे पृथ्वी मुद्रा आहे. पृथ्वी गायत्री मंत्राचे पठण करत असताना पृथ्वी मुद्रा धारण करणार आहोत. पृथ्वी मुद्रा धारण करण्यासाठी पृथ्वी तत्व असणारी रिंग फिंगर अंगठा अशा पद्धतीने आपण धारण करणार आहोत. पृथ्वी मुद्रा धारण केल्यामुळं पृथ्वी तत्व संतुलन करण्यासाठी याचा फायदा होतो. पचन क्रिया व्यवस्थित होतात, चयापचय क्रिया व्यवस्थित होते. अशा पद्धतीनं जर मुद्रा धारण करून गायत्री मंत्राचं पठण केलं तर आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा लहरी यांचे वर्धन होते. अल्फा आणि थीटा लहरी वर्धन झाल्यामुळं शरीरातील अंतरशक्तीचं वर्धन होतं, श्रवण शक्ती चांगली वाढते, आंतरिक भावना चांगल्या निर्माण होतात. त्याचबरोबर वेगस नर्व स्टिम्युलेशन होते आणि वेगस नर्व स्टिम्युलेशन झाल्यामुळे आपल्या चयापचय क्रिया चांगल्या होऊन शरीर गट ब्रेन सिग्नलिंगचं व्यवस्थित कार्य करतं. आपण पृथ्वी गायत्री मंत्र कोणता आहे ते पाहणार आहोत. प्रथमतः पृथ्वी मुद्रा धारण करा, रिंग फिंगर आणि अंगठा अशा पद्धतीने धारण करा आणि मांडीवर ठेवा. पाठीचा मणका ताठ, पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसा. दृष्टी समोर. पृथ्वी गायत्री मंत्र ओम पृथ्वी देवे विद्महे सहस्त्रमूर्ते च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात हा पृथ्वी गायत्री मंत्र आहे. या पृथ्वी गायत्री मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही पृथ्वी देवेस जाणतो, तिच्या हजारो रूपांचं ध्यान करतो. हे पृथ्वी माते आम्हास ज्ञान समृद्धी आमच्या जीवनामध्ये स्वास्थ्य निर्माण कर. शक्यतो हा मंत्राचं पठण करत असताना पहाटे पठण करावं, ब्रह्ममुहूर्तावर शक्य असेल तर, नसेल तर शक्यतो सकाळी आणि शांत ठिकाणी पठण करावं. पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं. या मंत्राचं पठण करावं. हा मंत्र पठण करत असताना 11 वेळा किंवा 108 वेळा सुद्धा आपण मंत्राचं पठण करू शकतो. पृथ्वी तत्वासंबंधित खूपच जर समस्या आपल्या जीवनामध्ये असतील तर मात्र हा रोज 108 वेळा मंत्र आपण पठण केला तर या मंत्रापासून निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. तर आपण हा मंत्र पठण करूया. ओम पृथ्वी देवे विद्महे सहस्त्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्. ओम
पृथ्वीदेवे विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्। ओम पृथ्वीदेवे विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्। ओम पृथ्वीदेवे विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्। ओम पृथ्वीदेवे विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्। ओम पृथ्वीदेवे च विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्। अशा पद्धतीनं 11 वेळा 108 वेळा आपण पठण करावं। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा। आपल्याला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।